स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। जरांगे पाटलांना अंगावर घेतल्याचं बक्षीस मिळालं। मंत्रिपद हुकल्यानंतर छगन भुजबळांचा संताप, नाराज असल्याचं जाहीरपणे कबूल केलं। मंत्रिपद गेलं तरी भुजबळ संपला नसल्याचा दिला इशारा। राज्यसभेबाबत विचारणा झाली होती, मात्र आता इच्छा नाही। छगन भुजबळांनी ऑफर नाकारली। राज्यसभेवर जाणं ही मतदारसंघातल्या लोकांशी प्रतारणा ठरेल, भुजबळांचं वक्तव्य। 14 डिसेंबरला फडणवीस आणि बावनकुळे यांनी मंत्रिपदाबद्दल शब्द दिला होता। भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांचा गौप्यस्फोट, नाराजी नसल्याचं सांगत खदखद व्यक्त केली। मंत्रिमंडळाच्या खातेवाटपासंदर्भात आजच अंतिम निर्णय होण्याची शक्यता। मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातल्या रामगिरी निवासस्थानी संध्याकाळी महायुतीच्या नेत्यांची बैठक। विधानसभेत 35,788 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर। लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींची तर मुंबई मेट्रोसाठी 3 साठी 655 कोटींची अतिरिक्त तरतूद। विधानसभेत परभणी आणि बीडच्या घटनांवर सरकारच्या उत्तराची विरोधी पक्षांची मागणी। पटोलेंचे सवाल उपस्थित, तर अध्यक्षांनी चर्चेसाठी उद्याचा वेळ दिला तरी चालेल, सरकार तयार, मुख्यमंत्र्यांचं उत्तर। परभणीत सोमनाथ सूर्यवंशींचं पार्थिव दाखल, शहरात सकाळपासून धरणं आंदोलन सुरू, थोड्याच वेळात अंत्यसंस्कार। बीडच्या मस्साजोगमध्ये सीआयडीचं पथक दाखल, IPS अधिकाऱ्यांनी घेतली मृत संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट। जवाहरलाल नेहरू आणि माउंटबेटन यांच्यातील पत्रव्यवहारावरून नवा वाद, पत्र सोनिया गांधींनी आपल्याकडे मागवून घेतलं। संबित पात्रांची टीका, गांधी घराण्याला काय लपवायचं होतं, संबित पात्रांचा संतप्त सवाल। राज्यात थंडी वाढणार, येत्या 3 ते 4 दिवसात अनेक भागात पारा 10च्या खाली घसरण्याचा अंदाज। नगरमध्ये 5 तर पुण्यामध्ये 7 अंश सेल्सिअस तापमान, मुंबईकरही गारठले।